मामा अरे सगळी माणसं आली काम करायला. माणसं आलेत. अयो एक माणूस आले काम करायला. हा आजारी उठलेला तर असेल का म्हणा. मित्रांनो आपलं भूमिपूजनचं साहित्य आणि आता भूमिपूजन करायचे. तर चला साहित्य घेऊन जाते बाहेर. ताते आलेत. कोणतेच आपला मेकअप बघू मी ते ममता त्यांचीच नाले. तोंड बघ इकडे बघू. दीदी ममता दीदी. कोणाचा मामा आले. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराज. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपल्या घराचं भूमिपूजन वगैरे झालेलं आहे आणि आत्ता केलं मी ब्लॉगला स्टार्टिंग. व्हिडिओ थोड्या वेळानंतर भेटेल भूमिपूजनाचे. आणि काम वगैरे भरपूर पेंडिंग आहेत. जोता वगैरे खोदायचे अजून आणि अजून भिंती पण काढायच्या. त्या तशाच ठेवल्यात. बघू आज काय काय कामं होतात ते. तर मित्रांनो आपलं भूमिपूजनचं साहित्य आणि आता भूमिपूजन करायचे. तर चला साहित्य घेऊन जाते बाहेर. ताते आलेत. चालेल हो. तर मित्रांनो आपलं बघा मागाशीच भूमिपूजन वगैरे झालंय ते. आता आज कदाचित जोताचं काम चालू होतं आपलं.
भाव वगैरे आहे तिकडनं माती वगैरे टाकायचे. सगळी वर सध्या इथे ठेवले, लागलं परत टाकायला लागेल. जरी आम्ही नसलो तरी आमचा तिसरडाला असतो आमच्या घरावर लक्ष ठेवायला. हे बघा वर्क इन प्रोग्रेस. आपलं घर लवकरच सुरू होईल आता काम. तर मित्रांनो बघू शकता मी आपलं जोत्याचं काम चालू आहे. जोता खोदलंय आणि तिकडं भूमिपूजन पण झालेलं आहे आपलं. आणि इथून स्क्वेअर आहे आपला. आणि तिकडे आपल्या आप्पा खोदतात अजून ना, पोर आराम करतात. दुपारचा टाइम आहे. बा आप्पा खोदतात. तर त्याला तोपर्यंत माझे भांडी वगैरे आवडते. तर मित्रांनो आता झाले संध्याकाळ. आपली माणसं काम करतात. ते घेतात मी कलिंगड वॉटरमेलन ते कापायचे. आणि आले माझे पुतणी, तिला दिले चहा प्यायला. मॅडम त्याला चहा घेऊन सगळ्यांना चहा प्यायला येऊ का मी? चला ना. ब्लॅक टी दाखव. ब्लॅक टी कधी पण आले की हेल्प करते मला. आता बोलतो मी चहा घेऊन जातो. चहा ठेवलेला मी. तर ममता गेले चहा घेऊन सगळ्यांना. तोपर्यंत मी सगळ्यांना आता कलिंगड कापते. वॉटरमेलन बाबूदादा फेवरेट आहे. काल आणलेलं त्यांनी खाल्लंय ना. आपला डबर पण इथं लोड होतोय. हळूहळू भरपूर सामान यायचंय नाही येतोय पण. चला तोपर्यंत आता मी कलिंगड कापते. काय बघू तोंड दाखव. एक मिनिट थांबा. या बघा आमचा पोर बघा सकाळपासून कसं आहे बघा. डबर आलाय आता तिकडे चाललंय. व एक ट्रॉली उतरवले होते आधी, एक टाकलेले होते आणि अजून एक टाकायचे. कपडे वगैरे पण काढायचे आहेत. थोडा सांगते काढायला आहे ना. ममता आलं तिलाच काम लावून देते आता. सगळे कपडे काढायचं. सनसेट नाही झाला अजून, उजेड आहे. तर चला तोपर्यंत आवडते आपली घरातली कामं. हे बघू शकता. आणि सकाळपासून तोंडाला पाणीच नाही लावलं. तर चला तर ममताला म्हणतो चहा नेलंय. कपडे पण काढून दे. हे बघा डबर, आपला डबर येतो. बघू कसं झालं तोंड. बघू तोंड दाखव. बाबू दादा झाला कालू. तोंड बघ कसा. बाबा किती काला काला पडला रे तू. चालली ममता दीदी चालली. तर घेऊन जा. चल जा जा. दीदी बोल मारेल ग दीदी. चल बाय बाय. बाय बाय कर. बाय बाय. मी येऊ का? नको ना. मग तुम्ही दोघं चाललो का? विमानात चालले का? अरे बापरे विमान घेऊन चालला. एक जण मग सगळे तुटल ती नाही तुटायचं सांग. भारीतलं विमान आहे आमचा. आमच्या भारी. तर चला मित्रांनो आमचा बाबूदा चाललाय ममता दीदींच्या इथं. त्यांचा विमान नाही वर्षी पण आलं नाही विमान. चला आमचा बाबूदा चालला ममता दीदीच्या वाटी चालले घरी. चल बाय बाय. जा चल मला काम आहेत. बाय बाय बाबू दादा. बाय बाय. हे तुझं नाव काय आहे? बाबू दादा का श्रेयांश? बाबू दादा. बाबू दादा काय बोलू सांग. श्रेयांश बोलू का बाबू दादा? बाबू दादा. हा जा चल मग बाबू दादा. पप्पा मारले ना तुला जाम संजय बोलते. चल बाय बाय. जा चल निघा. चला निघा पुटा माझे काम आहे. जा बाय बाय. ए पुढची जागा इथनं रस्ता पॅक आहे. तर चला मित्रांनो बाबूदा चालला ममताच्या वाटी त्यांची इथे. आणि काम आहेत आपली. कपड्यावर सगळं काढलेत तिकडनं. बोल बाय सांग तुझा. तर चला बाबूदादा चालले. आणि आपले कपडे बघा सगळं ढिगा आणून ठेवले. इकडे बघा सगळं कोसायला जात. कपडे लावायलाच नाही भेटत. आमचे कपडे ठेवायला जागा नाही सध्या. सगळे दोन्ही कपाट बाहेरच आहेत. इथे माझा आहे तो आईंचा आहे आमच्या. तर कपाटा पण बाहेर आहेत सगळे. सध्या तरी शिफ्टिंग नाही केली जागाच नाही एवढी. तर कपडे वगैरे जुळून घेते. भात घालायचे भाजी यायची बाकी आमची. तर चला तो पण थोडी थोडी कामं आवडते आपल्या घरातली. संध्याकाळ झाले ना बघा मित्रांनो. कोंबडी चालले घरात आमची. आम्ही त्यांच्या जागेवर राहतो. एक इकडे चुलीवरती हांडा ठेवला तापत पाण्याचा. आणि ते इंडक्शनवरती पण ठेवलं पाणी तापत.
धूळ जाम येते आमच्या इथे म्हणून कपडे लावायचे तसेच ठेवलेत मी, नाही घेतलं. अंगणा झाडाला पाठीमागं आम्ही राहतो. हे बघितलं मोड वगैरे भरपूर खडतो ना, भरपूर घाण पडलं इथे. तिथे सिमेंटच्या गोणी पण आहेत, तर तोपर्यंत झाड वगैरे मारून घेते आणि तोंड वगैरे पण काय धुतलं. तर चला मारते झाडू वगैरे. भात घातले, अजून भाजीचा पत्ता नाही आहे आमचा, बघू काय भाजी भेटते ते. तर मित्रांनो संध्याकाळचा टाईम आहे आणि दिवाबत्ती वगैरे झाले आपल्या इथं. धूळ जरा जास्तच येते, तर परत साफ करायला लागेल. आणि पुढे पण जिथे भूमिपूजन झालं तिथे पण दिवा वगैरे लावला आहे, समई पूजन केले. आणि आपलं मटेरियल पण अजून पण पडतं, खडी वगैरे पडले. आता तुम्हाला डेली अपडेट भेटतात, घराचं काम कुठपर्यंत झालं कुठपर्यंत नाही. मम्मी पप्पा वगैरे सगळे ते पण बघतात. तिथं दीपपूजन केलं आहे, समई वगैरे लावलेली आणि चालू आहे आपली कामं. हे विटा तशीच ठेवल्यात, नंतर लागतील आम्हाला, त्याच्यामुळं विटा काय आम्ही हलवली नाही, फक्त मातीच काढलं बाहेर. इथं दीपपूजन केलं आपलं. आणि तिकडं परत आता रेती वगैरे पडले, तिकडे ग्रीट आहे आणि माती आहे भरावा. तिकडे भाऊ वगैरे आहेत. चला आपले काम आता उद्यापासून स्टार्ट होते जोत्याची. आणि पाईप पण हा इथे टाकून ठेवलं, उद्या नळ वगैरे आले तर इकडं पाणी मारायला लागेल. चला ओव्हरऑल किचन हा थोडासा खोलाचा ठेवला आहे आम्ही. आधी पहिले स्क्वेअर करून घ्यायचे. इथे पण माती आधी अर्धी भरावा ठेवला आहे. चला भात तर झालं माझा गॅसवरती, आता भाजी व्हायचे. भाजीचा प्रश्न होता, पण भाजी पण आणले. चिकनच भेटला, मटण काय भेटत ना आमच्या गावामध्ये या टायमाला. 6:45 होऊन गेलेत, तर चिकन आले. आणि भात घातलं गॅसवरती. उद्या तर गेल्या ममताच्या सोबत, त्याच्यामुळे त्याला उशीर होईल. पाणी वगैरे झालं तापलं सगळं ना आंघोळीसाठी, अजून कोणीच आंघोळ नाही केले. तर चला तोपर्यंत आवडते सगळी कामं आपले रोजचेच, फक्त जागा डिफरंट आहे. आणि बघा कोंबडीची पिल्लं सगळे इकडे तिकडे येतात. चला तोपर्यंत कपड्यांची घडी करून घेते आणि मग भाजी घालते. कोणतेच आपला मेकअप बघू मी ते ममता त्यांचीच नाले. तोंड बघ इकडे बघू. दीदी ममता दीदी कोणाचा मामा आले. मामा अरे सगळी माणसं आली, काम करायला माणसं आलेत. अयो एक माणूस आले काम करायला. हा आजारी उठलेला तर असेल का म्हणा. चला आपली आल्या, मम्मी पप्पा भाई आले बाबूला बघायला. बाबू इकडे बघ. तर चला मित्रांनो आमची मम्मी आलती, माझी आता जस्ट भाई पण आलता आणि पप्पा पण आलता. आता गेलं ते घरी. आई बाबा गेलं ना घरी. तुला नाही नेला. मला पण नाही नेला ना. मला का नाही नेला, तुलीच मला जाऊन नाही दिली ना. तिकडे जातील बाहेर पाणी प्यायला. बाबा मी पाणी पाजलं नाही आता बाहेर चाललोय. चल बाबा पाणी पिऊ चल आपण. बघू काय बघतो दाखव. बाबा बघा करतो. आणि मी घेतलं पेरू खायला.